माझे नाव कुलसुम इस्माईल उस्ताद आहे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला उमरगा आहे. नमस्कार, माझे नाव रत्नप्रिया रमेश चलगिरे आहे. मी इयत्ता 7वी या वर्गात शिकते. मराठवाडा हा दुष्काळ प्रदेश असून तेथील शेती खूप मोठ्या प्रमाणे पावसावर अवलंबून आहे. तेथील पिका ज्वारी, बाजरी, डाळी, कापूस हे मुख्य पिके प्रकार घेतली जातात. यांच्यावर गुलाबी बोंडी अळी, रसशोषक कीड, पांढरी माशी तसेच थ्रिप्स व मुळांवर आणि पानांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणे होतो, ज्याच्यामुळे खर्चही वाढतो आणि आरोग्य व जमिनीची सुपीकतेवर वाईट परिणाम होतो. याच्यावर पर्याय म्हणून आम्ही हा एक जैव कीटकनाशक हे औषध तयार केलेले आहे. हा एक शाश्वत औषध आहे. हिला लागणारे साहित्य अद्रक, लसूण, आंबट ताक, कडुलिंबाचा पाला हे सर्व साहित्यामुळे हा एक जैविक कीटकनाशक औषध तयार केलेली आहे. रासायनिक अतिवापरामुळे उत्पादन खर्च वाढतो. कापूस व सोयाबीन पिकांवर हे एक रोग मोठ्या प्रमाणात आहे. मराठवाडा प्रदेशातील पिकांसाठी सुरक्षित व परिणामकारक जैव कीटकनाशक तयार करून देणे, शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबित्व कमी करणे, पिकांची गुणवत्ता व उत्पन्न वाढवणे, सेंद्रिय पिकांसाठी शाश्वत शेतीत प्रोत्साहन देणे, कापूस, सोयाबीन व ज्वारीवरील कीड नियंत्रणमध्ये उत्पादन घटेल, रासायनिक औषधींमध्ये घटेल. आम्ही शेतात जाऊन हे जैव कीटकनाशकची टेस्ट घेतली होती. त्याच्यामध्ये आमचा रिझल्ट खूप चांगला आला होता. आधी झाडाला खूप किडे लागलेले होते. झाडामध्ये जीव नाही असं झाड दिसत होता. मग नंतर आम्ही 8 दिवस ते औषध फवारणी करून 8 दिवसानंतर आम्ही टेस्टिंगला गेलो होतो, तर त्या झाडाची गुणवत्ता खूप वाढलेली होती. धन्यवाद.